फोर्टीचा कचरा अजिबात नाही निघाला मग. बाई मला असं वाटलं भांडे घासते त्यानंतर मी फरची वगैरे पुसते मला असं वाटलं आत्याबाई. कधी दुपारी दुपारी म्हणजे आता 10च वाजले आत्याबाई. हे शिक्षण दिलं तुझ्या बापाला? अशी का बोलता तुम्ही? का असं काय केलं आत्याबाई मी? अहो 4 वाजतापासून सकाळी उठते मी, केर कचरा काढते, तू गाई बैलाचं करते, डोळा वासराचं करते. ओके तोंडाले तोंडाचे माझ्या. हा हे शिक्षण दिलं तुझ्या बापाला? तसं नाही आत्याबाई. काय हे शिक्षण दिलं का तुझ्या बापाला? माझ्या वडिलांचं नाव नको करा आत्याबाई. माझा वडील इथे येते का तुमच्या घरी? होरकोंडी हा तोंडाले तोंडाचे तू उठलाव का? हे घरच्या पुरे काम आवाज. भाऊ आता वावरातून येऊन राहिलो, माझ्या घरामध्ये काय झालं नाही का नाही ते काय झालं, घडो घडो आवाज येत आहे, भांडे पडले, ते पोरगी चिल्लावून राहिली, माझी घरवाली तिला खूप मारून राहिली, तिला का झालं असं म्हणतो मी. हा ते स्वतःच्या सुनेला बरोबर वागवल्या सकत हे बाई होय का हे? हा चांगल्यावर एकच काय या आणि तोंडाला तोंड येतो. तोंडाला तोंड येतो का? असं का चाल मांडलंय माझा? का चाल मांडला आत्याबाई? तुला एवढा जोर आला का ते? त्या पोरी काय मारवलीस तू? नाही तुझी पूजा करतो माझ्या देवऱ्यावर. ते कामधंदे नाही करा का? कोणत्या काम करते? भाऊ ते आम्ही कामधंदे करते ना. ए खेळम्या जास्त बोलायचा नाही, हे पार्वती जास्त बोलायचा नाही शंकरा, समजलं ना? 50% आरक्षण आहे ना म्हणून होय. वावरात गेलं तर रुंगण्याचे ना, घरी आलं तर ढोंगण्याचे. वावरात जाईल तेव्हाच तर खाशील ना. हा बापा बापा का कमवते ते मग तो जाऊ पाकीट पडते ते ती. मी का म्हणत आहो का? ते 2 जीवाची ते सुनबाई पोरगी आहे हो हा, तिच्या पाठीवर उभी हो तिला मारून राहिली, काही कमी म्हणजे हिला दिवस आहे. हा? हा हिला दिवस आहे काय? मला पोरगा नाही जोडला, मी नाही जोडली एक पोरगा. जल्लीस ना जल्लीस, पण असं नाही हिला दिवस आहेत का? पण असं अगं बाबा हा. बाबा कायचा झगडा करून राहिला तुम्ही? कायसाठी मारून राहिला माझ्या बाजूने? वावरातून आलो हा हिला तिच्या घरवालीला हे तुझी मा हा तिच्या पाठीवर उभी हो मारून राहिली. हा चलो पाहिजे खेळ मा. हा बोला. पण त्या 2 जीवाची बाई आहे, हो. ते काही कमी जास्त झाला तर तुला आपलं कोणी नुकसान होईल रे? बरोबर आहे, म्हणून तिला मारून राहिलास हा. का? म्हणून तिला मारून हो. राहिला? ए, खाली जाय. तिच्या हाताने काय गलती झाली असं म्हणून तू तिला मारलं, म्हणून तू तिला मारून राहिलास. लमच्या उष्ट्या बिड्या पेया तसा पाहत लमच्या भोग पिंजरा चाल वावरात. वावरात होय लमच्या वावरात गेला तर रुमण्याशी ना, घरी आला तर ढोमण्याशी. ते आता बाबा तू येतच नाही. जाऊ तिकडे मरणं जाना लमच्या. असं जाता ते येताना कधी हो. खेळ बापा तर आणाना भोको भोको मारलं पाहिजे मला नश्या. आम्हा. बेटा हा. मी काय म्हणते हा. हो रे, तुला व्यवस्था नाही वाटत का? हा. का एक तरी आपल्या घरी वंशाचा दिवा असावा म्हणून. पण तुला वाटते मला काय नाही वाटते? नित्याच्या तोंडाच्या तोंडे पाटा जोडली ते कुत्रे पेल माझा पांढर पायाचे औदसा. तिसऱ्यांदा गरज आहे. हा मग काकून तिला जाऊ तू एक काम कर, हा. तू एक काम कर, हा. मी तुला 5,000 रुपये देते. हा. भंडाऱ्याच्या चांगल्या मोठ्यावाल्या हॉस्पिटल मध्ये जा हा. आणि तिथं चांगली सोनोग्राफी करायची. हा. हा. हा हा. सोनोग्राफी करायची हा. आणि डॉक्टरांना विचारायचं की डॉक्टर साहेब सोनोग्राफी मध्ये मुलगा आहे की मुलगी आहे? हो. मुलगा जर असेल ठेवायचा. ठेवायचा हा. आणि मुलगी जर असेल हम्म. तर अभावसान करून घ्यायचा. म्हणजे गर्भपात करून टाकायचा. होय बाप ठीक आहे मा, तू म्हणतेस ना तुझ्याच मतानं.
खरं खरं माझी गोष्ट ऐकशील ना? पोरगं तू हो ना? अरे माझं होय. हा, मग तर मी काय म्हणते, पोरगं तू हो ना मी? अरे बाळा माझंच मुलगा होय. तुम्ही काय मामाचं हो म्हणलो? अरे झालाय का काय मी बोलते. तर एक काम कर, हा की 5,000 रुपये घे हा आणि तिला माधुरीला चांगल्या मोठ्या डॉक्टरकडे दाखव. मी तो मा आणि हो हा का सांगितलं मी? हा पोरगा असा तर ठेवाचा, हा पोरगी असेल तर गर्भपात करून टाकायचा. हा. बस बस. जावा म्हणजे सोनूला. हो 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 जा. माधुरी ए माधुरी माधुरी काय झालं अबबबब. मायाचं काय झालं या चेहऱ्यावरची तर लाली पुढे उतरूनच गेली हो. माय काय झालं बा मी चांगलीच टणटणीत आहे अग्गा बाबा गा तू अंगरम होत चालला. काही बोलता का तू चाल दवाखान्यामध्ये. अगं अशा पिरियड मध्ये अंग गरम असते तू दवाखान्यामध्ये चाल नाही बट मध्ये काही नाही झालं एवढी भुरी भुरी बायको चुकण्याने मरून जाशील. हो काही बोलता मला काय झालं बा चाल लवकर चाल दवाखान्यामध्ये चाल बा. अव काय नाही दवाखान्यामध्ये चाल मरून जाशील का व? मी नाही येत दवाखान्यात मला काय झालं बा मी चांगलीच आहे मला एवढं सांगा मी काही दवाखान्यात येत नाही असं करा आपल्या मायले घेऊन जा अहो, तिचं का करतस व त्या पिकल्या पानाचं? माय ते हो जाय जाय तर उद्या त्या भयमध्ये उद्या मराठी होच मेली तर चालल पण त्या दिवशी मरल नाही का हा तिथे बोटबोट किडी लागते किडी. मा असे नको बोलला मग चाल दवाखान्यामध्ये चाल. अहो. एवढी चालली बायको कोटी पायी. आवा आली असती हा, पण मला चालून नाही होत ना का करू? का करू म्हणजे एखादी फटफटी बोलवा ना खबरदार त्या फटफटीचं नाव घेत दिसत. तुला माहित आहे का हा त्या दिवशी मी त्या रोडाच्या कडाने ढोरं चालत होतो. माय माय एका फटफटीवर दोघं नवरा बायको आले. ओके माय आता आले तर आले हो. चांगलं चांगलं राहायला पाहिजे ना. बरोबर आहे बहीण मा ते त्याची बायको पण आहे फटफटीवर बसताच का केलं माहित आहे हा त्याच्या पोटाले हात धरलं. हा त्याच्या पोटाले हात धरलं त्या बहीण म्हणलो याच्या का पोट दुखते काय म्हणलं याच्या पोटाले हात धरलं म्हणलं. हा ते फटफटी गेली. हा त्याच्या मागे मागे दुसरी एक फटफटी आली. माय ती दोघं नवरा बायको आले. हा आता आले तर आले चांगलं राहायला पाहिजे ना. हो बरोबर आहे तो तिचा नवरा पाचशे तर शूटिंग शर्टिंग फुल पॅन्ट मध्ये ओके मा आणि ते पाय पाचशे तर सलवार सूट मध्ये. अगो माय बहीण मग ते बाहेर राहायला झाली हो ना आपल्या नवऱ्याच्या खिशामध्ये हात टाकून बसली. त्या बहीण म्हणलो याच्या कोणतं सामान खालतं पडते रे म्हणलो खिशात हात टाकून बसली म्हणलो. माय खबरदार त्या फटफटीचं नाव घेतलीस तर मग कसं मग हा कसं जाऊ का बैलबंडी चुकू एक हो बैलबंडी. बैलबंडी चुपा अहो बैलबंडी चुकलो असतो पण भौरीचा पुतला टिचकला आहे ना. मग कायच्यावर नेता एक काम करतो हा वावरात जातो. हा वावरातून वकर झुकू लागतो. हा त्या वक्रावर बोलतो त्याच्या रुग्ण हातात धरतो. हटवाय मी नाही पकडत मग तू हट मी नाही पकडत तू नाही हो फटफटीवर नको बसू. नाही तू बैलबंडीवर नको बसू. नाही तू वक्रावर नको बसू. नाही तू माझ्या खांद्यावर बसले चाल दवाखान्यात. हा चला तुमच्या खांद्यावर बसते माधुरी काय म्हणता दवाखाना आला. आला का गो हो. अगो मायाकडून नाही उभं राहणार नाही होत नाही होय का? मी अशी करते हा. हे बाई इथं बसते मी चुपचाप खाली बस. हो खाली बसते माधुरी खाली बस ना तर साधून द्या. बापरी याच्यासाठीच ते पब्लिक येत असत. केवढी गर्दी आहे का. पहिले डॉक्टरले आप मारतो ना आपल्या बायकोचा नंबर लावतो भाऊ तिच्याशिवाय पर्याय नाही आहे का. कोणी गेला कोणाला जाऊ डॉक्टर काय डॉक्टर बोला रे डॉक्टर बोला रे पेशंट आहे. पेशंट थांब 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 इकडे गर्दी आहे इकडे तपासून राहिलं थोडसा. मग त्याला पाहिजे पहिले माझ्या बायको पाय. हा थांब थांब येऊन राहिलो तिकडे.
नमस्कार. तुम्ही डॉक्टर की कम्प्युटर? कोण दिसतो तुम्हाला? मला डॉक्टर ना दिसत कम्प्युटर ना दिसत. हा. तुम्ही कम्प्युटर नाही, डॉक्टर? डॉक्टर. अच्छा 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 अच्छा. हा. कुठं राहता तुम्ही? मांडर. हा? मांडर. मांडर. कशासाठी आला तुम्ही? एका कामासाठी आलो. एका कामासाठी. कोणतं काम होतं? सांगू? हा. पहिल्याने पोटगीत झाली, हा. दुसऱ्याने पोटगीत झाली, दुसऱ्याने पोरगी झाली. आता तिसऱ्यांदा माझी बायको गरोदर आहे. तिसऱ्यांदा. हो. हा. तिच्या पोटामध्ये पोरगा आहे का पोरगी आहे ते पाहासाठी आणलं. पोरगा आहे का पोरगी ते पाहायचं होतं. हम्म, हो का? हम्म. हा. कुठं आहे ती? बसली आहे. बसली आहे का? हा. का बरं, तब्येत बरोबर नाही आहे का? हो या. हो का? हा. आणा बरं तिला. घेऊन येऊ. हा. बाजूला व्हा. माधुरी. अगं माधुरी. दिगी दिगी दिगी. उठून नाही हो. हात धरू. दे हावाला, दे हावाला. अग्गा बाबा गा. माधुरी का म्हणता मग? या मुद्द्यात तर बोटी जोडाली शे. हटव काय बोलता का? अरे, ही आहे का तुमची पत्नी? हो. हो का? म्हणजे यांना तपासायचा होता. हो का? तर मी काय म्हणतो, तुमच्या पत्नीला मी आतमध्ये घेऊन जातो. पाहिले हा नियतीचा खराब. हा नियतीचा खराब पाहिल्या. म्हणजे म्हणते तुझ्या बायकोला मी अंदर नेतो म्हणते, तू त्या खुर्चीवर बसून राह म्हणते. ओ डॉक्टर हा. गोना चलेगा? क्या चलेगा? जहां मेरी औरत आएगी मैं वहां जाऊंगा. बापरे, आता हिंदीवर आलास ना तू. अरे माझ्यासारखा हिंदी बोलणेवालाच नाही. हा. पण का करू, हा. माझी मातृभाषा मराठी भेटली. हा. मातृभाषा मराठी. हावजी. मग हिंदी कसा बोलून राहिला? हिंदी काहून बोलतो? कसा? माझा बाप एमपीतला, एमपीतला. माझी माय महाराष्ट्रात. महाराष्ट्रातली. मी बिचामध्ये सांडलो. म्हणजे कोणी त्या बावखडी नदीमध्ये. इतकं नसे मला माहित. हा. बावनथडी सांडलो, कलमच्या शेणाच्या पोहट्यावर सांडलो तो मला ठाऊक. हा, म्हणून अर्धी हिंदी ना अर्धी मराठी बोलता नाही. हा. मी काय म्हणतो, तुमच्या पत्नीला आत घेऊन जातो. हा, कशासाठी? हा. आतमध्ये नाही तेव्हा तपासीन का नाही? हो, बरोबर. आहे का नाही? ठीक आहे, तिला आतमध्ये घेऊन जातो, हा. तपासतो. तोपर्यंत तुम्ही तिथं बसून राहा. हो जी. ठीक आहे? हा. हा, ठीक आहे. चला, चल ग बाई. आणि एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत माझा पूर्ण होत नाही हा, तपासून, हा. तोपर्यंत आवाज द्यायचा नाही. धन्यवाद. चुपचाप बसून राहायचा. धन्यवाद. ठीक आहे? तुमचं जेथपर्यंत होत नाही हा. तेथपर्यंत मी काहीच नाही करू. मग तुम्ही कसं करा नाही तर पितर करा. ठीक आहे, तिथं बसून राहा. हो जी. हा. अर्धा घंटा झाला भावाजी मला ऐकून यानं अंदर गेलं. याचं का हो रे काय का जी? तपास करू अर्ध्याला घंटा लागते का तपासायला? डॉक्टर, अगं हे डॉक्टर, थांब ना थोडसा. अबे ओ डॉक्टर. थोडसा बाकी आहे. त्याच्या बहीण मा काका तपासते तर काका नाही तर कोणाला ठाऊक ती. चल. काय बोलून राहिला? अर्धा घंटा झाला बाबा. अर्धा घंटा म्हणजे तपासाला वेळ नाही लागेल का? मग ताप जर होईल का काही? का केला म्हणजे मशीन मध्ये टाका लागते. म्हणजे माझ्या बायकोला मशीन मध्ये कुचकली आहे. मशीन मध्ये कुचकाना लागे. मशीन घेऊन माहिती कसा हळूहळू तपासा लागते. म्हणून तपासल्या. मग का समजलं तुम्हाला? का समजलं म्हणजे? तुला का पाहिजे होता? म्हणजे पोरगा पाहिजे. हे, पोरगा पाहिजे होता? हो, पोरगा पाहिजे होता नाही. हो. पण त्याची पण आहे. कोणता जी? नाही, हा? मी सांगू नाही शकत तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काही सांगू नाही शकत. तिसरी पोरगीच आहे. पोरगीच नाही, पण मी सांगूच नाही शकत ना, हो. कारण हा कायदा गुन्हा आहे. पण तिसरी पोरगी आहे ना? आहे का? तिसरी पोरगीच आहे. आहे ना? हा. तुम्ही एक काम करा. हा. मी त्याच तर गोष्टीच्या वाट पाहत होतो. हा. तुम्ही एक काम करा, आपल्या सक्तीनं हा. पलटवून टाका. का? असा कधी होते का? पोरगा करून टाका. असा कधी होते का? काहून? असा कसा?
तुमच्या असं नावाची यादो टाकायचे ना पेपरावर कोटी अमुक डॉक्टरनं तमुक दवाई दिलं म्हणजे पोरीचा पोरगा होते म्हणून. भाऊजी असं होते कधी? त्यासाठी पहिलेच उपचार करायला लागते. तुम्ही काय मागावून केलो का? पहिलंच म्हणजे अगोदरच करायला लागते उपचार, त्याच वेळेस नाही का असं घडते. म्हणजे मी मागावून केलो का माहित आता? उपचार? उपचार हो मागावून केलो का? नाही, हा. नंतर केला तुम्ही ना. तो हो मागवण्यात झाला ना नंतर म्हणजे हा हा ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार. हो हा धरती या मायानं बहिणीनं पुढून केलं असतं तर जरूर पोरगा झाला असता की बेकार मागून केलो उपचार. तसा जर नसेल तर मग एक काम करा, हा हा माझ्या घरचा भरतीचा टोर काय ना तर याले खाली करून टाका. नाही तसं नाही होत. का हो? तसं नाही होत म्हणजे हा. अबॉर्शन होतच नाही. तसं जर केलं हा. तर माझी हे डॉक्टर की आहे की नाही, हा. हा दवाखाना आहे का नाही, तिची लायसन पुन्हा रद्द होऊन जाईल बरोबर तुमचे आणि मला सजा होईल. रुपये किती झाले? रुपये झाले पुरे 5,000. ते चेहरे पण हिंद मग या अर्ध्या घंट्याचे 5,000 बघ. हे घ्या आपले 5,000. हा त्या दिवशी मोदी सरकारनं माझ्या खात्यावर पाठवलं. हा जर बरं हे आपले 5,000 घे. दे 5,000 दे. मी याच्यानंतर तुझ्या दवाखान्यात नाही आणणार. लोक अंजू होता ढोर डॉक्टर कडे जो. कुठेही नाही हा हो डॉक्टर का नाही ठोकरवाले देईल नाही तर बारीक देईन तुझ्या दवाखान्यात आणणार. लोक अंजू ना ना असे मोठे मोठे गोळ्या देजो. हो गोळे देईल एवढा देईल. हो देईल. हा चल, हा. चल. चल. निकाल माधुरी अगो मला एक गोष्ट सांगा. चाल घरी. अहो पण येते मी घरी, हा. पण डॉक्टर साहेब कामात होते. डॉक्टर साहेब म्हणे हा तू आपल्या बायकोजवळ सांगतो म्हणे, काय सांगतो? पण दोघातली गोष्ट गुबीतला गुबीत ठेवतो म्हणे. काय म्हणे? काय म्हणे? काही बोलता का गुपित म्हणता? अहो गुपित म्हणत असेल, गुप्त म्हणत असेल. गुप्त म्हणे. हा हो, त्याच्या महिमा कधी कधी माझ्या बिरेकच नाही लागायला पाहिजे. हा. चालव कर. जायचं घरी? चला. महिमा पुरा सत्यानाश झाला. कोण रे? महिमा गणपती बसाल म्हणून तर पुन्हा दुर्गा देवी बसली. झाला सत्यानाश. पुरा सत्यानाश. तू एक काम कर, त्या उदासाने घरामध्ये ठेवायचा नाही. नाही. तिला घराच्या बाहेर आताच्या आता हाकल. ते घराच्या बाहेर गेली का सुंदरशी मुलगी पाहते. माधुरी हे माधुरी काय झालं? हे आपलं छोटं डुबतं कोण? हे सगळं गुप्त? हे आपलं छोटं डुबतं कोण? हे कान घेता हो तू मेरे घर में होणार नाही. अहो पण हे माझी बॅग केली बाहेर काढल्या कपड्याची. तुले ती माझ्या घरामध्ये जागा नाही. अहो तसं मी काय केलं तर तुम्ही मला घराबाहेर काढताय? काय नाही केलं. काय केलं असं मी? पहिल्या नाही पोरगीच, हा. दुसऱ्या नाही पोरगीच, पण तिसरी पोटामध्ये पोरगीच आहे तर काय पोरीची खदान लावू आपल्या घरी? अहो मला एवढे सांगा, हा माझा गुन्हा आहे का? माझा गुन्हा आहे का? माझा गुन्हा म्हणजे? अरे सत्या, तू मला सांग, या पांढऱ्या पायाच्या अवकाशाने हाकलत आहे, त्या माझ्या सालीच्या सौतीने येते कोणता काम आहे ठेवते. आता बाई माझ्या मुलीला असं बोलू नका. तू पण होत का म्हणणेवाली? इकडे माझ्या साले इकडे. ओके तू जा आपल्या बाय बरं, त्याची काही काम नाही आहे तुझा. हाकायला लवकर नव्हत्या, हाकायला लवकर. हातेबाई असा का माझ्यासोबत गुन्हा झाला हो? असं काय चालवलं माझ्या? अगे वाटलं 2 पोरीच्या नंतर एक तरी पोरगा जमशील, पण ह्या नुसता पाटाच्या पाटा काकरुकाच्या पाट आहे. पण याच्यामध्ये हातेबाई माझा दोष आहे का? अगे तू मला नको सांगू. हातेबाई
माझा दोष आहे का तुम्ही सांगायला हवा आत्याबाई अहो लहानपणातच माझ्या आई वडील मला पावले आत्याबाई तर मी क्या करू गे माय बाप खाए अहो कुठे जाऊ मी कुठे जाऊ आत्याबाई ओके कोटी जा कोटी बर तळा कर मला नको सांगू समजले नाही आत्याबाई मला घराबाहेर काढू नका आत्याबाई मला घराबाहेर काढू काय नका तुझी पूजा करतो या पाटाच्या पाटा जोडते मला तुझी पूजा करतो आत्याबाई मला शिणं पाळे काय आत्याबाई मी का कोणत्या तरी आत्याबाई मला घराबाहेर काढू नका अरे, माझ्या घरामध्ये तुला जागाच नाही समजलं मी कुठे जाऊ या मुलींना घेऊ कुठे जा आत्याबाई कुठे जा कुठे मग कुठे येणार तळा कर पण माझ्या घरामध्ये तू नाही पाहिजे जा या माझ्या सालीला घेऊन जा. नाही आत्याबाई माझ्या सालीला घेऊन जा. कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून हो कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून हो कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून जोडते मी तुमच्या हात जोडते हात जोडते मी तुमच्या हात पडते कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून आत्याबाई मला घराबाहेर काढू नका हो नाही तुझी पूजा करतो देवाऱ्यावर नेऊन अहो लहानपणातच माझ्या आई वडील परत पावले आत्याबाई मग आता माय बापाला खाली तर मी क्या करू गे हा लहानपणी माझे आई बाबा माणसाला सोडून गेले आई बाप माझ्याला सोडून आता कुणाचा मला नाही आसरा हो आता कुणाचा मला नाही आसरा हो हात जोडते मी तुमच्या पाया पडते हात जोडते मी तुमच्या पाया पडते कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून बोलीवर हात उचलल्या तर अगे उचलीन काला उचलीन जागे माझ्या साले तू तू जा काय पाप केला आत्याबाई का केलं अगे बोले जो वरी वंशाचा दिला माझ्या घरात आणत नाही तोपर्यंत तुला जागा भेटणार नाही समजलीस असं का चढ बांधल्या आत्याबाई आत्याबाई कुठे जाऊ लवकर सर्व दरवाजा बंद कर आणि फक्त गेट चालू ठेव तिला हाकल अरे त्या गेटच्या बाहेर जाईल तेव्हाच गेट लावशील ना म्हणजे इलेक्ट ठेवत नाही नाही ठीक आहे गेट लावून ठेवतो मी जागे माझ्या साले तुम्ही हो आत्याबाई असे नको करावं चाल मा मा घरात चाल मा पहिले हाकल
चल मा पहिले हाकल घराबाहेर हाकल राहिली ना ते जाऊन राहिली ना तू नेऊन जाय मी इथून पाहत राहतो ते हेमाडे जाऊन राहिली ना ते तू पहिले एक काम कर मी तुला जेवढं सांगतो तेवढं आहे काय रे तू घरात चाल हा? दोघं माले का करू का? जेवण पहिले घराबाहेर हाकल ते जाते खातं पहिले हाकल संसार हा माझा मला उदास वाटतो 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 अरे देवा कुठे जाऊ माझ्या तोंड मुली घेऊ देवा कुठे जाऊ रे अरे काय करू देवा मी काय करू माझा सासू आणि माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलंय काय माझा गुन्हा होता सांगायला हे देवा अरे लहानपणातच माझ्या आई वडील मला पाहिजे हा माझा गुन्हा तस तस माझं लग्न झालं रे पण आता ते तुला कोपलाच रे देवा अरे काय माझा पाप हा माझा डुबते माझी नाव पाण्यात डुबते माझी देवा संकट काढी आत धावले पाण्यात डुबते माझी पाण्यात डुबते माझी पाण्यात डुबते माझी नाव रे पाण्यात डुबते माझी या माझ्या दोन मुली आणि माझ्या गर्भात तिसरी मुलगी कुठे जाऊ मी कुठे जाऊ देवा मला काही कळत नाही देवा काय कळत नाही रे
काय करू देवा, अरे धावले देवा, धावले, तुझे काय करू. लाडकी छकुली माझी लई गुणवान, लाडकी छकुली माझी लई गुणवान, एक एक पैसा मिळून तुला शिकली, एक एक पैसा मिळून तुला शिकली. लाडकी छकुली माझी लई गुणवान, लाडकी छकुली माझी लई गुणवान, एक एक पैसा मिळून तुला शिकली, एक एक पैसा मिळून तुला शिकली. एक एक पैसा मानवीन तुझ्या शिक्षणासाठी, लाडकी छकुली माझी लई गुणवान, लाडकी छकुली माझी लई गुणवान, एक एक पैसा मिळून तुला शिकली, एक एक पैसा मिळून तुला शिकली. बाळा, बाळा तो काळजी करू नको बाळा, मी तुझी आई आहे ना, मी कुठे तुला जाऊ देणार नाही का. आता 4 कारचे धागे घालतील मी, पूर्ण बांधले करेल, हे नाही जमलं ना तर या गावामध्ये भीक मागेल, पण तुला तुला तो मोठं करेल बाळा, मोठं करेल ग, मोठं करेल. दान करा कोणी धर्म करा, 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 दान करा कोणी धर्म करा. निराधा जीवाला बाबा बहान करा, बोलो धर्म कराया. काय करू बाई, मी एक स्त्री किती दिवसापर्यंत सहन करणार आहे. बाळा इकडे बा, काय करू, किती दिवस भीक मागणार आणि किती दिवस माझ्या मुलाचं पालन पोषण करणार. असं केल्यानं होणार नाही, मला न्याय पाहिजे, न्याय. माझा गुन्हा काय, मला 3 मुलं आहेत म्हणे, माझा गुन्हा नाही, मी सहन करणार नाही. अशी करते माझ्या गावचे सरपंच साहेब आहेत,
त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्या माझी विनवणी करते. चल बाळा चल. सरपंच काकाजी घरी आहात का? कोण आहे बाई? अरे बाप्पा, सरपंच साहेब हा नमस्कार जी. नमस्कार नमस्कार बेटा. मी काय म्हणतो, तू इकडे कशी काय भटकत आहे? कसे काय म्हणजे? खूप मोठा प्रश्न आला हो काकाजी मला. कसं? काय सांगू तुम्हाला हा काकाजी? मला 2 मुली आहेत तुम्हाला माहित आहे. 2 मुली आहे ना? हा. आणि माझ्या गर्भामध्ये 3री मुलगी आहे. 3री मुलगी गर्भामध्ये आहे. हो. तर माझ्या सासऱ्याने हा. आणि माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलं. घराबाहेर काढलं? होय. अरे रे रे रे, खूप अनर्थ झाला तुझ्यासोबत. तर तू आता सरपंच काकाजी हा, मला तुम्ही न्याय द्यावं. मला फक्त न्याय द्या. अगं तुला जरूर मी न्याय मिळवून देईन. तुला जरूर मी न्याय मिळवून देईन. तू माझ्या सोबत चाल आणि तुझ्या सासूच्या आणि तुझ्या सासऱ्याच्या सर्व सोबत मी बोलतो आणि तुझ्या घरवाल्या सोबतही बोलतो. कसं काय यांना घराच्या सरपंच साहेबाजी चल बरं तू मी माझ्या खूप उपकार मानले तुमचे मला. आता बेटा रडू नको. आता रडल्याने काही होणार नाही. आपल्याला हिमतीने सामना करावा लागेल. म्हणून तू चाल माझ्यासोबत. चला काकाजी. हेच आहे का बेटा मटण? काकाजी हेच आहे माझं घर. अच्छा अच्छा. माझी सासू असेल घरी. हो का? चला आता आपण दरवाजामध्ये जाऊ आणि आवाज देऊ. विजय नेवारे जी आहेत का घरी? अजय विजयजी नेवारे. नमस्कार नमस्कार कसा काय नमस्कार. येणं झालं आमच्या घराकडे तुमच्या? म्हणला चला तुमच्या घराकडे जाऊन पाहत. ही कोण आहेत? ओळखता का हिला? हा. तुला ओळखते का? मी तर ओळखतो जी. कोण आहे? माझी सून आहे ना, माझी ते नाती नाही. सून आणि नाती आहे का? हा. मग यांना घराच्या बाहेर कसं काय हाकललं? जी ते मीना काही घराच्या बाहेर नाही हाकललं. माझे ते पत्नीचे कारस्थान आहे सगळा. तुमच्या पत्नीचं कारस्थान आहे? हा. तर मग तुम्ही आपल्या पत्नीला बोलवा. ठीक आहे. ए पार्वता, ए पार्वता, काय म्हणाले माझे शंकरजी? आपल्या घरी गावातले सरपंच साहेब आणि त्याची मेंबर बारी पूर्ण आलेली आहे. तर का करू आरती वाढ?
अरे आरती वाहू का त्याला बोललं तर त्याला कोणता काम पडलं तुझ्यासोबत म्हणून मी तुला आवाज दिलो त्याने हो आजपर्यंत काम नाही पडला ना आता काम पडला हा? कोणता काम पडला तू उभे करत असेल तर पोटली निवडणुकीला मी नाही राही उभी की मी ठाऊक आहे ना नाही मी बसूनच राहील हा. पाय दुखते उभी राहा काय का तो का म्हणता शंकरजी मी का म्हणत आहो हा? का म्हणतेस पार्वती आपला नरेश कुठे गेला आहे ना घरामध्ये बघा ए नरसिया पादळ का फरश्या नाही कापणं माझी मागणी नाही लमक्या तुला जर कापलं पण नाही हा. तर या गावात ते कुत्रे तोंड आलं तर माणसं खातील का काऊन ना खातील काय म्हणून राहिलास अरे आपल्या घरी सांगू का गावचे सरपंच पशुचित नागरिक आले आहेत कायले आपल्या घरी 30-35 माणसं आले अरे तसा नाही हा चांगले पशुचित नागरिक आले आहेत मला 35 म्हणजे कोण कोण सरपंच साहेब सरपंच आले त्याची पूर्ण नंबर आलेली आहे बरोबर आम्हाला माहित आहे काय लिहिले तर कशासाठी आले आज आमच्या गावची मंडळी आहे ना बे नाही बे तसा नाही आणि उद्याची पाडवा आहे आपण तिथला एक नंबर सांगू का ते हे झाला आहे हा त्याला म्हणजे त्या पदावरून काढलाय त्याची निवडणूक असत म्हणून त्या कारणाने आपण तुझ्याकडे आले असेल फार बरोबर हो कारण भरासाठी हा. माणसं आले तुला नाही माहित त्याच्या कारण हा कालची झाली मंडळी हा आजची आहे पाडवा हा त्याला वाटलं असेल की बहीण घरी तर काय भेटे नाही हा जाऊन पाहतो म्हणलं असेल तर ती विजय नेवायची आहे ती हो काय भेटेल का बा हो बरोबर आहे ना म्हणजे मंडळीची चूर पावले हो त्यासाठी आला असेल पाहतो बोलून पाहिजे त्याच्यासोबत. बोलतो बाजूला वा दोघं नवरा बायको बाबा नमस्कार नमस्कार तुम्हीच नरेश का हो मीच ना रे तोच नरेश हा या हिला ओळखलं का बापा 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 हे माझी बा कोण हे माझी पोरगी हो हे बायको ना ते मुलगी होय हिला घराच्या बाहेर कसं का हाकललं तू भावना हातली मला एक सांगा हा पहिल्याने हे पाठ झाली हे पाठ हा कशी पाहते वेळ माझं हे बाप मग ते 2 नंबरची पहा दुसरी ते बकरी हा. 2 नंबरची न तिसऱ्या पोटामध्ये पाटरू आहे हा तर काय खदान लाव त्याच्या घरी याच्यासाठी भिकारी हो का मी म्हणजे मुली झाल्या म्हणून तू तिला हाकलून दिला बिलकुल हा बिलकुल अरे मूर्खा मुली झाल्या म्हणून हाकलून द्यायचं नाही अरे मुली तर आपल्या घरच्या लक्ष्मी आहेत काय लक्ष्मी लक्ष्मी मानतस ना तू हा देवी मानतस ना हा आपल्या घरी ने मानतो आप- हा. रोजे अगरबत्ती जो लावतो ना जो बाबा करतो हो का ऐक मी तुला सांगतो सांग मुली झाल्या म्हणून तिला हाकलून दिलं हो अरे हा अन्याय आहे काय आहे? म्हणून काय म्हणतो मी सांगा. नीच नको समजू आहे मुलगी महान करून घ्यावं राहतं ज्ञान मुलापेक्षा मुलगी बरी आहे रत्नाची खान मुलापेक्षा मुलगी बरी आहे रत्नाची खान मुलगी
मार घोडा डीजे वाजवला आता नाही आली. हा? 3 लाख रुपये खर्च केलो. तिला तर लागलं असं रे. लागलं असेल तिच्या हा? बाबा माहित आहे. म्हणून मला काय म्हणायचं लग्न करून थाटाने घरी तिला तिच्या पोटी मुली झाल्या म्हणून आता तिच्या पोटी मुली झाल्या म्हणून त्रास सांग मुला मुलीमध्ये फरक काय आहे फळाने अक्कलही लावून घेता आई वडिलाची आहे तीच घरी जाण करून घ्यावं का राहता ज्ञान तुलापेक्षा मुलगी बरी आहे रत्नाची खान तुलापेक्षा मुलगी बरी आहे रत्नाची खान अरे नरस्या हा. शिक्षणाचे द्वार कोण खुले केलं सावित्रीबाई फुले ना. सावित्रीबाई फुले ना हा. आणि शिवाजी महाराज जिजाबाईच्या पोटी शिवाजी महाराज झाले हो जी. हा? हा. जिजाबाईच्या पोटी शिवाजी महाराज झाले बरोबर आहे. तिनं शिवाजीला घडवलं हा. हा? हा. म्हणून खरं शिक्षणाचे द्वार तिने खुले शिवाजी महाराज कुठून जन्मले आपल्या माझ्या पोटातून. हा? आपल्या माझ्या पोटातून. आपल्या माईच्या पोटातून हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठून जन्मले आपल्या माझ्या पोटातून. तू मी काय उद्याच्या डोंगरातून झालो. मग तुझी अक्कल कुठे गेली मी तर माझ्या पोटातून झालो मामा. अरे बापू खरं शिक्षणाचे द्वार तुने खुले केले तिच्या पोरी सुरवीर जन्माचं तिच्या पोरी सुरवीर जन्माचं इतिहास साक्षी आहे आज भूवरती कमजोर नाही आज नाव जगी चाले इतिहास साक्षी आहे आज भूवरती कमजोर नाही आज नाव जगी चाले कन्या आहे देशाची शान तुलापेक्षा मुलगी बरी आहे रत्नाची खान तुलापेक्षा मुलगी बरी आहे रत्नाची खान तुलापेक्षा मुलगी बरी आहे रत्नाची खान अरे नरश्या मग तू त्या डॉक्टर कडे नेला होता डॉक्टर का म्हणत होता डॉक्टरने तपासलं. हा, डॉक्टर म्हणे तिसरी पोरगीची आहे म्हणे. हा, मग डॉक्टरने म्हणलो एक काम करा साहेब म्हणलो हा. आपल्या सक्तीनं करून टाका म्हणलो. म्हणजे पोरीचा पोरगा करून टाका म्हणलो. पोरीचा पोरगाव करून टाक म्हणला हो. तसा होते का हो. हा? तसं नाही होय म्हणे. हा, म्हणलो एक काम करा म्हणलो. हा. हा म्हणलो माझ्या घरच्या भरतीच्या टरक खाली करून टाका म्हणलो. भरतीचा ट्रक चालू करून टाक म्हणला भाऊजी मग तुझ्या मायनं किती भरतीचे ट्रक उलटवलं बापा 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 असे मायनं काही लंबे लंबे टरक पचवून टाकले जी. अरे काय चटला कोण अहो मा, आपल्या घरी धंदा नव्हता का तीन टप्परचा होता ना. ह्या लंब्या लंब्या दाढीवाल्याचे ह्या मोठ्या मोठ्या फेटेवाल्याचे ते केवढाले मोठे मोठे तर्क येत मा. अन तू कशी मागेच्या पलाटावर ठेवस तर्क हो आपल्या मागच्या वाड्याकडे वाड्याकर ते सांगत होतो मी. हो रे होय. तिला हाकलून दिलं तर हे काही बरोबर नाही हा
तुला त्याच्यासाठी जेल बी होऊ शकते. झेल होऊ शकते हा. म्हणजे कधी लावून कडे हातकडे लावू शकते. हा मग नाहीतर मग पोडगी मग जयला केस न्यायालयामध्ये जाईल. मग तुला पोडगी द्यावा लागेल. पोडगी हा पोडगी खर्च खर्च. मा होय. आता देणं माझ्या सासऱ्याले का रे खर्च काय रे सरपंच साहेब म्हणते खर्च द्यावा लागेल म्हणजे हो खर्च देतो मी एवढे दिवस हो कोण होता नाही. लावणी लागली कोची लावणी लागली जशी लागली बाई खर्च नाही देशील नाही मी काहीच नाही देत नाही रोजची देशील तर हप्त्याची देजो खर्च अरे 1 रुपया फेकून नाही मारत मी नाही हप्त्याची देशील तर 15 वारीची देजो ह्या हुटवालीला देतो का रे मी नाही 15 वारीची देशील तर महिन्याची देजो अरे 1 रुपया फेकून नाही मारत नाही महिन्याची देशील तर सालाची देजो पण देजो अरे नाही देत पाहिलं त्या बाईनं पाहिलं का हा कोर्टातल्या केसा. सरपंच साहेब हा तुम्ही पाहिले असाल तर ह्या आकोट पाहिले असाल केसा हा हा त्या महामायानं पाहिलं लंब्या केसा लंब्या केसा पाहिलं त्या बाईनं. हा ना, नाही अशा हाताने कुठल्या का नाही हा. अशी दातात धरून तोडते केसा आता घरून तोडते केसा कोर्टातल्या केसा म्हणलो कोर्टातल्या केसा सांगत नालाय का हा. पाहिलं की काय म्हणून काय म्हणतो आज? भ्रूण हत्या करणे आहे कायद्याने गुन्हा. भ्रूण हत्या करणे आहे कायद्याने गुन्हा. भ्रूण हत्या करायची असेल कायद्यानं म्हणजे तुला जेलमध्ये जावं लागेल. हा आणि तुझ्या माईला तुझ्या बरोबर जेलमध्ये जावं लागेल. विचार करा पोना. जेलमध्ये जावं लागेल. विचार करा पोना. घरी तुम्ही माहेरी दिले हा घालून द्यावे लागेल घरच्या हो करताना भावना. तरी तुम्ही माहेरी दिले हा घालून द्यावं लागेल घरच्या हो करताना भावना. शाहीर जे पण गावत हे सत्य गान करून गावं का राहतात ज्ञान. ए मुलं पेक्षा मुलगी बरी अरे रत्नाची खान. मुलं पेक्षा मुलगी बरी अरे रत्नाची खान. सरपंच साहेब हा? तुम्ही आल्यानं मला छान पण सांगले की आता भरलं का डोक्यात? आता माझ्या डोळे उंगवले की उंगवले डोळे उघडले मग. होती डोळे उघडले की हा, डोळे आता उघडले. माझे डोळे उघडले आता लक्षामध्ये आला आला ना? मुलगी म्हणजे काय होते हा. मुलगी म्हणजे काय होते म्हणून. आता मुली म्हणजे काय होते माहित आहे तुला सांगितलं ना? सरपंच साहेब बरोबर आहे आता या तुझ्या पत्नीला बापरे कशी पाहते करू तुझी नाही ना, कशी पाहते त्या मायाची बेल मांजर साजऱ्या साजऱ्या बायावर मोडी येते विचार कोण्या दिवशी मोडी येईल पण आपल्या का कोपलास का रे माझ्या हो हा नाही कोपलास का माझ्या बरोबर आहे का नाही म्हणीन बरं झालं माझ्या बायकोनं आत्महत्या नाही केलं तर नाही तर माझ्या 2 पोरी मेली असत्या माझी बायको मेली असती तर माझी जिंदगानी वाट्यावर आली असती दुसरा केलून दिली असती केवढी धुतालचंद आहे हे बाई, नाही नाही दुसरा करून द्यावाला केवढी धुतालचंद आहे आता भेटत नाही बरं जाऊ दे आली ना घरी हो ठेव आता आण आतमध्ये आता हो आत हो आता तिला चाटू चाटू राहायचं नाही तिने नाही तर तू चाटू चाटू राहतो त्या तेल बांधलेलं. बायको माझी हो त्या हुटवालीला चाटू चाटू राहायचं भूतवाली राहू ना कशीच राहो ना शेड्यावाली राहो मला काय करायचं नाही बायको नाही हो ये मा बाई इकडे ये. पप्पा बोलवतो ये मा आता मला समजलं की
ह्या माझ्या पोरी नसून माझे पोरं आहेत. उद्या जर मी मरून गेलो 10 कोसावून लढत येतील तर पुरा गाव जमा करतील. आणि हे आमच्या गुजर पाहिजे तर तोंडामध्ये पाण्यात टाकतात. बाई इकडे पाय मा वरता पाय मा बाई तू कार्य आहेस. बाई आपण पावडर माधवर जास्त लावा नाही. पावडर भेटला तर मग काय चुलीतला आकार जिंदाबाद. सरपंच साहेब काय बोला माझ्या पोरी 10 रुपये द्या. बापा अशा चांगल्या कामासाठी 10 काऊन मी 20 देतो. तिकडे बाय ये मा बाई तू हे 10 रुपये घे. तू हे 10 रुपये घे. तू 10 रुपये घेशील ना होमान. हा तू 10 रुपये घेतो. तू का खाशील मा पाडल्याची खरं मग पाडल्याची. आणि ते काय ना तिथे 10 रुपये देजो. ते का खाईल मा बुडगीचे बाल खाईल मा. ये माधुरी कशी दिसते जी माझी चवरीची शेक. कोणी तुला खा मागवून खा नाही तर पुरवून खा पुरी सारखीच लागते. कशी दिसते जी माझी जिलाबीची घनगडी. पुरी लालय लाल कुड्यामध्ये टाकतो तर वरत पडते पण अजिबात बुडायला नाही बसे. माधुरी काय म्हणता या लहानच्या गोष्टीसाठी तुला घरदार सोडलीस. अहो चाटू हांडीला लागते. हांडी चाटवायला लागते तेव्हा जिंदगानी होते. हो बरोबर आहे. बरं झालं आत्महत्या नाही केलीस तर नाही तर त्या 2 पोरी मेली असत्या आणि तू मेली असतीस माझी जिंदगानी वाटेला आली असती. बाबा ए बाबा गावाला नाही रे. इकडे ये. हा त्या मामाला समजावून सांग. का सांगू का तिला बे? आज 8 दिवस झाले का 15 दिवस झाले हा ह्या माझ्या बायकोच्या अंगाने पांढरा ढिकला हा. आणि त्या माझ्या पोरीच्या अंगाने पांढरा ढिकला. हा ढिकला का नाही ना. तिले मामाने सांग हा चांगलं पाणी गरम कर म्हणा. हा याले आंघोळीला पाणी दे म्हणा. हा 1 नंबरचा स्वयंपाक कर म्हणा. हा. मी याले जेवण वाढ म्हणा. ठीक आहे. एवढं सांग. पार्वती काय म्हणाले शंकरजी? मी काय म्हणत आहो काय 8 दिवसापासून आपली नाती नाणी हे सुनबाई आंघोळ वगैरे नाही गेले. त्याचे घरी जा पाणी गरम कर. पाणी गरम करून सगळ्यांनी आंघोळ पाणी कर दिले. तू चांगला स्वयंपाक कर. कायचा स्वयंपाक? स्वयंपाक समजते ना. कायचा स्वयंपाक? शेणाला पाक काय करू? हो अहो, स्वयंपाक करी म्हणा. हा, स्वयंपाक. स्वयंपाक कोणता? हा. कधी का बनवशील हा? भात आणि चून. काहून बेसन नको बनव? चून बेसन एकच होते का. अहो चून म्हणजे तिखटाचा होते हा आणि बेसन म्हणजे हिरव्या मिरच्या टमाटर सांबार हा याच होत. हो का. हा ठीक आहे करून घे. स्वयंपाक. हो आणि जेवून दे. माधुरी काय म्हणता आतेबाई? मी काय म्हणते बेटा? काय म्हणता? अगं झालं गेलं गंगेला वाहिलं. आजपासून मी असं कधीच तुझ्या सोबत वागणार नाही. खरंच का? आणि राहिली गोष्ट जे मी तुला सून मानत होती सून नाही तर तुला मी आजपासून आपली मुलगी मानेन. खरंच आतेबाई? अगं हो तुला विश्वास नाही वाटत का? मला वाटते आतेबाई. आणि माझ्या ज्या नातनीचा मी तिरस्कार करत होती त्याने सुद्धा आपल्या हृदयाशी धरून खेळवी. ठीक आहे आतेबाई. सुखी माझे घरा सुखी माझे घर सुखी परिवार सुखी परिवार सुखी माझे घर 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 सुखी मला नाही आता बाबा कशाची फिकार मला नाही आता बाबा कशाची फिकार सुखी माझे घर
म्हणता त्या बाई? घरामध्ये चाल हो आणि सुंदरपैकी आंघोळ करून घे हो. आणि गरम गरम जेवण करून घे. आत्याबाई काय ग आजचा स्वयंपाक मी करणार. बरं ठीक आहे. आगोदर करते. हा. छान तुमच्या आवडीची भाजी बनवते. कशाची भाजी बनवू तुमच्यासाठी? तुला माहिती आहे ना मला काय आवडतो? काय आवडतं तुम्हाला? वालाची शेंगा. हा वरण बनवते, वालाच्या शेंगा, भात पोळ्या. ठीक ठीक आहे चला मग. चल की मग. चला आत्याबाई.